दिल्ली विधानसभेचा निकाल शनिवारी लागल्यामुळे दिल्ली विधानसभेत निर्विवाद वर्चस्व भाजपला मिळाले। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्ता मिळाली आहे। आम आदमी पार्टीचे सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे स्वप्न भाजपनं भंग केले। 70 पैकी तब्बल 48 जागा भाजपनं पटकावल्या, तर आम आदमी पार्टीला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे। याबाबत मिरजेत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दिल्लीकर जनतेचे आभार मानले। दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सत्ता भाजपकडे सोपवली, तर दिल्ली विधानसभेत भाजप आणि आपनंतर काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही। यावर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रासारख्या ठिकाणी काँग्रेसला खातेही उघडता आले नसल्याने देशामधील दिल्ली तर हे केंद्र असून केंद्रात काँग्रेसला एकही जागा मिळाल्या नाहीत। केंद्रामध्ये जर काँग्रेसचे हेच हाल असेल तर बाकीच्या भागात काँग्रेसचे काय हाल होईल याबाबत काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असं काँग्रेसवर बोलत केजरीवालांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले। लोकांनी भ्रष्टाचाराला नाकारून विकासाला जवळ केल्याने भाजपचा दिल्लीमध्ये निर्विवाद विजय झाला। विकासाला माध्यम करून दिल्लीकरांनी भाजपला मतदान केले असल्याचे सांगत याबाबत दिल्लीकरांचे त्यांनी आभार मानले। दिल्लीमधील भाजपच्या विजयानंतर मिरजेचे भाजपचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आपली प्रतिक्रिया त्यांच्या मिरजेतील संपर्क कार्यालयात व्यक्त केली। तर भाजपने मिळवलेल्या निर्विवाद यशानंतर मिरजेत भाजपकडून करण्यात येणारा जल्लोष जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ रद्द करण्यात आला आणि सदर घटनेचा निषेध व्यक्त करून नराधम आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात आली। आता विधानसभेची निवडणुकीचा निकाल जाहीर होत चाललेला आहे। आज आपण जर बघितलं तर 27 वर्ष भाजप तिथं संघर्ष करते। 2020 साली फक्त तिथं 8 आमदार आपले आले होते। आज आपण टीव्हीवर बघतोय मी, आज 48 आमदारांपर्यंत गेलो आपण। जवळजवळ 40 आमदारांचं लीड तिथं आपल्याला मिळतं। ह्यामध्ये जर बघितलं तर सर्व जागावरती दिल्लीनं भाजपवरती विश्वास ठेवला, मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आणि हे परिवर्तन घडलं गेलं। जवळजवळ 60.54 60.54 एवढं मतदान झालं तिथं। त्या मतदानामध्ये आज खेदानं सांगू वाटतं आम्हाला की काँग्रेसला तिथं खातंही खोलता आलं नाही। नॉट सिंगल सीट त्या काँग्रेसला तिथं मिळालेली नाही आहे। त्यामुळं देशामधलं आणि दिल्ली तर केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये जर हे हाल काँग्रेसचे असतील तर बाकीच्या भागामध्ये काय हाल होईल हे तिने आत्मपरीक्षण तिथं करावं। ह्या दिल्लीचा झाला जो विजय, त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा लोकांनी जी मेहनत घेतली आणि लोकांमध्ये जे केजरीवालबद्दल निगेटिव्ह झालं की तो तुरुंगात गेला, भ्रष्टाचार केला, बाकी गोष्टी सगळ्या खऱ्या ठरल्या, लोकांनी त्या भ्रष्टाचाराला बाजूला काढून एक विकासाला माध्यम धरून आपण इथे मतदान केले। त्यामुळे दिल्लीकरांचं मी अभिनंदन करतो आणि निश्चितच ह्या 15-20 वर्षाचा कालावधी केजरीवालांनी भोगला असेल, पण त्याच्यापेक्षा ह्या 5 वर्षामध्ये दिल्ली काहीतरी वेगळी एक राजधानी आहे, देशाची राजधानी आहे आणि ती वेगळ्या टाईपची आणि वेगळ्या माध्यमातून ती उभी राहील असा दिलासा निश्चितच मोदी साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ देतील एवढा मला विश्वास आहे। आपण दिलेल्या परत एकदा आपल्या मतदानाचा निश्चित चांगला उपयोग होईल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो।